गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण पाहूया इयत्ता 10वी इतिहासाचा पहिला धडा इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा भाग 1. आज आपण इतिहासाचा पहिला धडा पाहताना इतिहास लेखनाची परंपरा कशी सुरू झाली आणि आधुनिक इतिहास लेखन कसे सुरू झाले हे पाहणार आहोत. गतकाळात घडून गेलेल्या घटनांची क्रमाने संगती लावून त्याचं आकलन करून घेणं हे उद्दिष्ट समोर ठेवून इतिहासाचं संशोधन, लेखन आणि अभ्यास केला जातो. मुलांनो, विज्ञानामध्ये उपलब्ध ज्ञानाचं जर सत्यता पडताळून पाहायची असेल तर प्रायोगिक पद्धती व प्रत्यक्ष निरीक्षण यांचा अवलंब केला जातो. तुम्ही विज्ञानाचा अभ्यास करताना प्रयोगशाळेत गेला तर तुम्हाला प्रयोग दाखवले जातात आणि त्या पद्धतीचा आधार घेऊन सार्वकालिक आणि सार्वत्रिक नियम मांडणं आणि ते नियम पुन्हा पुन्हा सिद्ध करता येणं शक्य असतं. परंतु इतिहास संशोधनामध्ये मात्र प्रायोगिक पद्धती आणि प्रत्यक्ष निरीक्षण हे शक्य नसतं. का? कारण मुळात इतिहासातील घटना घडून गेलेल्या असतात आणि तेव्हा निरीक्षणासाठी आपण तेथे नसतो आणि शिवाय घडलेल्या घटनांची पुनरावृत्ती म्हणजे रिपीटेशन आपल्याला परत परत करता येत नाही. यामुळे सार्वकालिक आणि सार्वत्रिक नियम मांडणं आणि ते नियम सिद्ध करता येणं शक्य नसतं. आता उदाहरण घेऊया आपण. विज्ञानामध्ये ऑक्सिजनचा वापर किंवा ऑक्सिजनचं प्रमाण हे किती असेल एकंदरीत 21% किंवा ज्वलनासाठी ऑक्सिजनची नितांत गरज असते. हे आपण एखाद्या मेणबत्ती लावून त्याच्यावरती आपण जर पेला ठेवला तर आपल्या लक्षात येतं की ऑक्सिजनच्या अभावी ती मेणबत्ती विझते आणि तिथे सिद्ध करता येतं की ज्वलनासाठी ऑक्सिजनची गरज असते. हा नियम विज्ञानात शक्य आहे, परंतु इतिहासामध्ये हे अशा प्रकारे नियम सिद्ध करता येणं शक्य नसतं. परंतु यामुळे इतिहासाचं महत्त्व मुळीच कमी होत नाही. इतिहासामध्ये ऐतिहासिक दस्तऐवज लिहिण्यासाठी अनेकदा भाषेचा आणि लिपीचा वापर केलेला असतो. त्याचं वाचन करण्यासाठी आणि त्याचा अर्थ समजून घ्यायचा असेल तर सगळ्यात प्रथम आवश्यकता असते ती म्हणजे भाषा आणि लिपी जाणणाऱ्या तज्ज्ञाची. त्याच्यानंतर त्यावेळी हे जे सापडलेलं अक्षर असेल त्या अक्षरवटिका म्हणजेच अक्षराचं वळण, लेखकाची भाषा शैली, त्यावेळी वापरलेल्या कागदाच्या निर्मितीचा काळ, कारण कागदाचा शोध लागून आज अनेक वर्ष झालेली आहेत आणि कालावधीनुसार कागदाची निर्मिती बदलू शकते, त्याचा प्रकार बदलू शकतो. कागदाचा प्रकार आणि त्यावर असणारी मुद्रा, कारण कोणत्याही राजाकडून कोणत्याही शासकाकडून एखाद्या कागदावरती जी मुद्रा छापली जाते त्यानुसार सुद्धा जाणकार संबंधित दस्तऐवज अस्सल म्हणजेच खरं आहे की नाही हे ठरवण्यास मदत करू शकतात. मुलांनो पहा, इथे इतिहास संशोधन पद्धतीचा एक तक्ता दिलेला आहे आणि त्या तक्त्यानुसार इतिहासामधील संशोधन पद्धती कशी केली जाते याची आपल्याला माहिती मिळेल. बघा, उपलब्ध ऐतिहासिक माहितीचे संदर्भ तपासणे. ऐतिहासिक माहिती जी मिळालेली असेल ती कुठून मिळाली, तिचा संदर्भ काय हे तपासावं लागतं. त्यानंतर ऐतिहासिक माहितीचं संकलन करणं आणि तिचं तौलनिक विश्लेषण करणं. तौलनिक म्हणजे तुलना करून. त्यानंतर विशिष्ट ऐतिहासिक घटनांच्या उपलब्ध माहितीचे स्थल कालानुसार आकलन करून घेणे की ती खरोखर त्या काळात घडली होती का, ते स्थळ तेच होतं का. पानिपतची लढाई झाली तर प्रत्यक्ष पानिपतावर जाऊन विश्वास पाटील यांनी ती पानिपत कादंबरी लिहिताना त्या स्थळाचा जाऊन प्रत्यक्ष अभ्यास केला. त्यानंतर आहे ऐतिहासिक संदर्भाशी निगडीत योग्य प्रश्नांची मांडणी करणे. त्यानंतर संभाव्य परिकल्पना मांडणे की इतिहासाच्या साधना. त्यानंतर तिसरं आहे इतिहासाच्या साधनांचं चिकित्सक संशोधन. चिकित्सक म्हणजे जाणीवपूर्वक काळजीपूर्वक संशोधन करणं. इतिहास संशोधनास सहाय्यभूत होणाऱ्या अनेक ज्ञानशाखा आहेत. उदाहरणार्थ पुरातत्व, अभिलेखागार, हस्तलिखितांचा अभ्यास, पुराभिलेख, अक्षरवटिकाशास्त्र, भाषा रचनाशास्त्र, नाणकशास्त्र आणि वंशावळीचा अभ्यास. हा आपल्याला 2 गुणांसाठी ही संकल्पना चित्रामध्ये आपल्याला हे येऊ शकतं. यानंतर दुसरा पॉइंट आपण बघूया, इतिहास लेखनाची परंपरा. इतिहासामध्ये जे जे पुरावे उपलब्ध असतात त्याचं चिकित्सकपूर्वक संशोधन करून भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची मांडणी कशी केली जाते हे आपण पाहिलं आणि ही मांडणी करण्याच्या लेखन पद्धतीलाच इतिहास लेखन असे म्हणतात. सर्वप्रथम हेरोडोटस याने ही पद्धती सुरू केली. याला इतिहासाचा जनक असे म्हटलं जातं.
नंतर इतिहासाची चिकित्सकपूर्वक मांडणी करणाऱ्या संशोधकाला इतिहासकार असे म्हणतात. आपल्याकडे असे अनेक इतिहासकार प्रसिद्ध आहेत. हा धडा पाश्चात्य परंपरेचा असल्यामुळे यात पाश्चात्य परंपरेतल्याच इतिहासकारांचा उल्लेख येईल, परंतु भारतीय इतिहासकारांचा विचार केला तर आपल्याकडे V.K. राजवाडे, स्वातंत्र्यवीर सावरकर आहेत किंवा बाबासाहेब पुरंदरे आहेत आधुनिक काळातील. यानंतर इतिहासाची मांडणी करताना भूतकाळात घडून गेलेल्या प्रत्येक घटनांची नोंद घेणं आणि तिचं ज्ञान करून देणं इतिहासकाराला शक्य नसतो. याचा अभ्यास आपण आत्ताच पहिल्या पानावरती केलेला आहे. मग इतिहासाची मांडणी करताना इतिहासकार भूतकाळातल्या नेमक्या कोणत्या घटनांची निवड करतो आणि त्याला ते वाचकांपर्यंत काय पोचवायचं आहे यावर अवलंबून असतं. म्हणजे अगदी शिवकालीन इतिहास लिहायचा असेल तर त्या शिवकालीन इतिहासामधली कोणती घटना इतिहासकार निवडणार आहे, त्यांची पन्हाळगडावरून सुटका असेल की विशाळगडावरून सुटका असेल किंवा आग्र्याहून सुटका असेल, तो कोणता लढा असेल की ज्यात त्यांनी तह केला, तहानुसार त्यांना काही किल्ले द्यावे लागले, यातली कोणती घटना ते निवड करतात इतिहासकार, यावर त्याची ही इतिहासाची मांडणी डिपेंड असते, अवलंबून असते. आणि त्याचबरोबर इतिहासकाराच्या लेखनाची शैली सुद्धा त्यानुसारच निश्चित होते. जगभरातील प्राचीन संस्कृतीमध्ये इतिहास लेखन करण्याची खरं तर परंपरा नव्हती. मग याचा अर्थ असा नाही की त्यांना भूतकाळाची जाणीव किंवा जिज्ञासा नव्हती, कारण वडीलधारे व्यक्तींकडून ऐकलेल्या पूर्वजांच्या पराक्रमाच्या आणि जीवनाच्या गोष्टी आपल्याला पुढील पिढीपर्यंत पोहोचवायचे ही गरज त्या काळात सुद्धा होती. आणि म्हणून माणूस किंवा मानव जरी प्रगत नव्हता तरी तो गुहा चित्रांद्वारे अनेक स्मृतींचे जतन, स्मृती म्हणजे आठवणींचं तो जतन करायचा. कहाण्यांचे कथन, गीत, पोवाड्यांचं गायन यासारख्या परंपरा होत्या ज्या प्राचीन काळापासून अस्तित्वात होत्या आणि आज आधुनिक इतिहास लेखनामध्ये या परंपराचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. यानंतर मुलांनो, इतिहासाच्या पुस्तकामध्ये माहित आहे का तुम्हाला असे विविध पॉइंट्स असतील, त्याचा सुद्धा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. हे प्रश्न 3 गुणांसाठी येऊ शकतील. इथे चित्र दिलेलं आहे फ्रान्स मधील लुव्र या संग्रहालयातील सर्वाधिक प्राचीन शिलालेख. बघा बरं, या चित्रात हातामध्ये भाला घेतलेल्या सैनिकांची एक शिस्तबद्ध रांग आणि त्याचे नेतृत्व करणारे सेनानी दिसत आहेत. ऐतिहासिक घटनांच्या लिखित नोंदी करण्याची परंपरा ही सुरुवात झाली मेसोपोटेमियामधील सुमेर संस्कृतीमध्ये. सुमेर साम्राज्यात होऊन गेलेले राजे आणि त्यांच्यामधील संघर्ष यांची वर्णनं त्यावेळच्या शिलालेखांमध्ये जतन केलेली आहे. सर्वाधिक प्राचीन शिलालेख हा 4500 वर्षापूर्वी सुमेर राज्यांमधल्या 2 राज्यांमध्ये झालेल्या युद्धांची नोंद करणारा असून तो सध्या फ्रान्समधील लुव्र या जगप्रसिद्ध संग्रहालयात ठेवण्यात आलेला आहे. यानंतर तिसरा मुद्दा आपल्याला बघायचा आहे आधुनिक इतिहास लेखन. हा सुद्धा तुम्हाला प्रश्न 3 गुणांसाठी येईल. आधुनिक इतिहास लेखनाच्या पद्धतीची एकंदर वैशिष्ट्ये आहेत 4. बघा बरं, पहिली पद्धत आहे, ही पद्धती शास्त्रशुद्ध आहे. तिची सुरुवात योग्य प्रश्नांची मांडणी करण्यापासून होते. 2. हे प्रश्न मानव केंद्रित असून त्या काळात झालेल्या मानवी कृती संदर्भात असतात. या कृतीचा संबंध दैवी घटना किंवा देवतांच्या कथांशी नसतो. इतिहासातील अनेक घटनांचा संबंध हा पौराणिक कथांशी जोडण्याचा नेहमीच प्रयत्न केला गेला, परंतु असं नाही. तिसरं, या प्रश्नांच्या उत्तरांना विश्वासार्ह पुरावे असल्याने त्यांची मांडणी तर्कसुसंगत असते. एखादी घटना घडली तर ती कशी घडली, केव्हा घडली यासाठी आपल्याकडे लिखित मौखिक पुरावे असतात आणि त्यामुळे ते पुरावे विश्वासार्ह मानले जातात. म्हणजे जर आपण शिवरायांची राजधानी रायगड मानली तर रायगड हा पुरावा आपल्या समोर आहे. किंवा शिवाजी महाराजांनी अनेक राजांना इंग्रजांना दिलेली पत्र असतील, ती पत्र दप्तर त्याच्या नोंदी झालेल्या असल्यामुळे साहजिकच ही मांडणी तर्कसुसंगत म्हणता येईल. आणि चौथा मुद्दा आहे की मानवाने भूतकाळात केलेल्या कृतींच्या आधारे माणसाच्या वाटचालीचा वेध इतिहास लेखनात घेतला जातो. शुभ सकाळ विद्यार्थी मित्र.